1 2 3. हाय, मी नीलम. आज आपण ही आंब्याची अशी सुंदर भव्य बाग कोकणामध्ये असणारी देवगड किंजवडे येथे दाबलवाडीमध्ये अभय दोशी यांची लक्ष्मी बाग ही बाग बघायला आपण आलेलो आहोत. अर्थात ही बाग तुम्ही पहिल्यांदा पाहिलेली आहेच आहे. या बागेमध्ये तुमचं पुन्हा परत एकदा स्वागत करते. आणि आज आणखी आता हा सीझन असा आहे की आता मोहर येतो, म्हणजे आंब्याची जी पहिली स्टेज असते ती स्टेज. तर ती स्टेज कशी असते ते दाखवण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ करत आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता ही सगळी सुंदर पोपटी कलरची नवीन आलेली पालवी. ही पालवी बघा, ह्याचा कलर बघा, इतकं मऊ लुसलुशीत आणि सुंदर आहे ना, अगदी रेशीम स्पर्श जणू. खूपच सुंदर. आणि ही जशी पालवी वाढत जाते, झाड असं दोन्ही बाजूनी असं गोल गरगरीत होत जातं ते. आणि इथे बघा हा मोहर आलेला आपल्याला हा दिसतोच आहे. हा सगळा अशा ह्या कांड्या येतात आणि त्याला असे छोटे 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 हे मणी लागलेले असतात. ह्याला आपण म्हणतो हे मनी सेटिंग. हे मनी सेटिंग होत जातं आणि मग त्याच्यातूनच इथे सुद्धा तुम्हाला दिसेल बघा, एक छोटंसं एक फुलासारखं दिसतंय. असं ते आधी असतं, मग नंतर त्याला मग तो मणी धरतो. मणी म्हणजेच ते आंब्याचं छोटंसं बी, आणि ज्याच्यापासून तो पुढे त्या फळामध्ये रूपांतर होतं आणि मग त्याचा पुढे आंबा तयार होतो. आणि आता ही समोरची बाग तुम्ही बघा, दोन्ही बाजूला तुम्हाला वरपासून खालीपर्यंत सगळीकडे बघा ते झाड कसं दोन्ही बाजूनी असं सगळ्या बाजूनी ऑल ओव्हर ते असं वरून खाली ओसंडून वाहत असल्यासारखी त्याला पालवी फुटते. म्हणजेच ते गोल गरगरीत होऊन खाली जमिनीकडे झेपावत असतं. आणि मग अशा पद्धतीनं जेव्हा ही छान पालवी येते तेव्हाच ह्याला तुम्हाला भरपूर फळधारणा होते आणि तुम्हाला भरपूर फळ लागतं. याच्यासाठी आपण लागणारी त्याची जी काही निगा आहे ती सगळी निगा राखली जाते. ह्याला असं दगडी बांधकाम केलेलं असतं आणि त्याला भोवतीनं ते प्रोटेक्शन दिलेलं असतं. हा कातळ दगड असतो. या कातळाने आपण हे सगळीकडे बनवलेले आहेत. अशा पद्धतीनं त्याच्या आतमध्ये पालापाचोळा, माती, त्याला लागणारं खत, त्याला वरच्यावर द्यावी लागणारी फवारणी, हे सगळं वेळच्या वेळी केलं जातं. आणि मग आता ह्या सीझनमध्ये अशी सुंदर अशी पालवी येऊन त्याला फळधारणा होण्यासाठी हा सगळीकडे तुम्ही मोहर बघू शकता. दोन्ही बाजूला सुंदर अशी झाडी बघा. आणि मी जे ह्या म्हटलं कातळ, ते बघा ह्या बाजूला हा प्रत्येक झाडाला एक एक गडगा आपण घातलेला आहे. याला गडगा म्हणतात इकडे. आणि अशा पद्धतीने त्याला आपण त्याचे देखभाल करण्यासाठी प्रत्येक झाडाला आपण असं बनवलेलं आहे. समोर आपल्याला तिकडे टाकी दिसते आहे. तसंच डाव्या बाजूला बघा तुम्ही, इकडे थोडासा उतार आहे, पण त्या उतारावर सुद्धा जी झाडाची खालची बुंदा आहेत ते बघा कसा मोठाच्या मोठा बुंदा झालेला आहे तयार. आणि सगळी फक्त आंब्याची आणि आंब्याची झाडं आहेत. हे सगळं ऐकून आणि बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना. तर अशा ह्या बागेमध्ये तुम्हाला मी आज फेरफटका मारायला घेऊन आलेले आहे. या सीझनमध्ये हा जो अजून थोडे दिवस गेले की हा मोहर जसा जसा बाहेर पडत जातो तसा तसा त्याचा एक सुंदर सुवास येतो आणि तो वास तुम्हाला अगदी वेडं करून टाकतो. त्या वासाने एकदम गोडसर असा वेगळा, ते शब्दात सांगता येत नाही. ते तुम्हाला त्याचा अनुभवच घेतला पाहिजे की तो वास कसा येतो, कसा सुगंध दरवळतो. आणि अशा सगळीकडे आता हे झाड थोडंसं रिकाम आहे म्हणून तुम्हाला मी इथे दाखवते की आत दुसऱ्या झाडाला आपण पुढेही आतमध्ये जाऊया. इथून तुम्ही वर बघाल तर वर पूर्ण आतमध्ये सगळा तो मोहरच भरलेला असतो आणि पूर्ण झाड असं भरलेलं असतं. इथे थोडं मोकळं असल्यामुळं तुम्हाला ते समजू शकेल म्हणून ह्या झाडामध्ये दाखवतो आहे. पण ॲक्च्युली ह्या झाडामध्ये जास्त नाही आहे, पण अशा पद्धतीनं असतो. आणि आपण पुढं गेल्यानंतर असंच एखादं आतून भरलेलं पूर्ण मोठं झाड आपण बघूया. बोल बोल. हाय, मी अमेय. तुम्हाला मी ओळखतच असेल आणि तुम्ही मला ओळखता. तर आता आपण हा गडगा झाडाच्या भोवतीने का घातला हे ऐकणार आहोत. आता बघा इथे
हा जो काही वाळलेली पानं असतात तर ती आता हे वाळलेलं पान आहे. हे थोड्या वेळानंतर हे आता त्याचं ते गळून पडतं. गळून पडल्यावर हे कुठं पडणार, तर ह्या गडग्याच्या आत सगळा कचरा साचतो. हा असा बाहेर पडत नाही. म्हणजे आता इथं हे झाड वाढलेत ना म्हणून इथं हा पडला आहे. पण आता जर हे असं बांधलं, माती पावसाने माती कधीतरी घसरू शकते, तर माती आपण खत त्याच्यात घातलं तर ती वाहणार नाही पाण्याने, कारण इथे दगड आहे हा. तर हा गडगा का घालतात ह्याची माहिती तुम्हाला मिळाली असेल. तर चला तर आता आपण ह्या बागेच्या सुंदर अशा बागेच्या पुढच्या वाटेला जाऊया. आता इथे सुद्धा तुम्ही बघा, इथे सुद्धा तुमची जिकडे नजर जाईल तिकडे तुम्हाला फक्त आंब्याची झाडं आणि झाडच दिसतील. आणि आम्ही ना तुम्हाला आता सांगितलंच. आता इथेच बघ, आम्ही वरती तुझ्या डोक्यावरची जरा पालवी दाखव. बघ इथे किती सुंदर पोपटी कलरची अतिशय देखणी अशी आलेली आहे. अगदी असं मन बघून असं होतं ना की बापरे, आता ह्याला कधी आंबे लागतील आणि मी कधी काढीन आणि कधी खाईन, असं आपलं मन त्या आंब्याच्या भोवती रुंजी घालू लागतं. कारण हा मोहरचा जो वास आहे ना, तो वासच खूप काही आपल्याला बागेमध्ये आल्यानंतर एक वेगळाच दरवळ जाणवतो. आता इथे पुढे पण एक मोठं झाड बघूया आणि असंच आपण आपल्या मंदिराकडे हा जायचा आपला रस्ता आहे. आणि ह्या रस्त्याला तुम्ही दुतर्फा ही सगळी झाडी बघताच आहात. बघा, तुम्हाला हे आवडलं का? तुम्हाला मजा आली का? हे आता आपण आपल्या मंदिराजवळ आलेलो आहोत आणि ही मंदिराजवळची झाडं, ह्याची पालवी आणि हे सगळं तुम्ही याच्यावर बघा बरं कसं काय दिसतंय सांगा मला. आणि आता आपण असंच हळूहळू तर इथे मंदिराकडे आपण जात आहोत. आता आपण आलेलो आहे आपल्या या मंदिरासमोर. तर या मंदिरात जाऊया आपण. आणि हे मंदिर 2003ला बांधलेलं आहे. इतकी वर्ष झाली तरी अजून नीट बांधकाम, सगळं नीट रिनोव्हेशन पूर्ण केलेलं आहे आम्ही. आणि इथे ही छोटी छोटी झाडं आहे. मागं आंब्याची झाडे तुम्ही बघू शकता किती मस्त. आणि इथं खूप थंड आहे, सगळी हवा थंड आहे. आता आपण मंदिरात जाऊयात, चला. इथे एक सुंदर गोष्ट आहे. हे जे तुम्हाला वडाचं झाड दिसतं इकडं, तर हे 400 वर्ष झाली हे झाड नीट आहे. आणि ह्याच्याच खाली आपण आपलं मंदिर बांधलं आहे. हे वरती पूर्ण वडाचं झाड आहे, त्याच्या खाली आपलं मंदिर आहे. जर आपण वरनं ड्रोन व्ह्यू बघितला तर सगळं आपल्याला पॅक दिसतंय, मंदिर दिसत नाही. तर चला तर बघूयात आपण मंदिर कसं आहे. आम्ही हे पूर्वापार चालत आलेलं आपलं ना एकच झाड वडाचं, ते झाड इतकं पसरलेलं आहे, ते जवळजवळ 1 एकर एरियामध्ये पसरलेलं आहे. 1 एकर. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहोत, हे मंदिर बांधलेलं आहे. आता हा त्याचा मूळ गाभा किंवा मूळ बुंधा आहे. तर हा आहे मंदिराचा मेन पार्ट. म्हणजे इथं पूर्वापार, म्हणजे हे आता आम्ही मंदिर बांधलं 2003ला, पण 2003च्या आधी पण इथं हे देवस्थान होतं एक. आणि हे वडाचं झाड खूप जास्ती जागेत हे पसरलेलं आहे. सांगितलं तसं 1 एकरमध्ये पसरलं आहे. होऊ शकता इथं खूप मस्त आहे. आणि हे बघू शकता किती चांगलं आहे, म्हणजे मोठं झालंय. बघितलंस ना आम्ही, ही सगळी मुळं आहेत. ही सगळी मुळं प्रत्येक ठिकाणी खाली जाऊन इतकं सुंदर झालेलं आहे की या दोन्हीच्या मध्ये आपण दोरी बांधून झकासपैकी झोपाळा सुद्धा खेळू शकतो. आणि शिवाय इथं झाडांची रचना अशी झालेली आहे की त्या झाडाच्या बुंद्यावर आपण चढून बसू सुद्धा शकतो. इथे बघा, आपण एक छोटंसं आपण इथे एक सिट आउट केलेलं आहे मंदिराच्या आवारात, मस्तपैकी पक्ष्यांचे आवाज ऐकत बसायला.
आणि बघा तुम्ही जिकडे तुमची नजर जाईल तिकडे फक्त आणि फक्त वडाचं झाड आणि वडाचं झाड. हां, आता इथलं तू काही सांगणार होतास वाटतं. अरे हां, मी विसरलो. हे झाड बघा खालनं आलंय मंदिरात. आपण हे बांधायच्या आधी खालनं आलेलं वरती, पण आपण ह्याला तोडलं नाही, ह्याला असंच ठेवलं आणि आपल्या मंदिराची काम चालू ठेवलं. हे इथे उंबराचं झाड आपण तसंच जगवलेलं आहे. इथे हा आपला एंट्रन्स आहे. इकडे बघा, इथे सुद्धा ही सगळे वडाचं झाड आहे. त्या बाजूला होतं तसंच या बाजूलाही आपण हा बुंदा हा खालून याचं काम पण खालून आलं ना. खालून जमिनीतूनच ते बुंदा तसाच्या तसा आपण इंटॅक्ट ठेवलाय आणि त्यामधून आपण हे मंदिर बांधलं. मंदिर बांधलेलं आहे. इथं पण एक तशाच टाईपचं झाड आहे. इथं पण ही सगळी झाडे इथं आधी होती, त्यातलं आपण आपलं मंदिर बांधलं आहे. जे थोडक्यात आपण झाडाला कुठेही इजा होऊ काहीही नये. इजा न होऊ देता, कुठेही धक्का न लावता आहे तसंच ठेवून, हे बघ इथे मस्तपैकी हे बसायला झोपायला एकदम सुंदर एकदम झालेलं आहे. कारण हे नॅचरल आहे बघ, आपला नॅचरल बाकडं बसायला, तुम्हाला एन्जॉय करायला. अशा बागेमध्ये तुम्हाला हा फेरफटका कसा काय वाटला. आणि आता सगळ्यात मेन काय आकर्षण आहे आपलं, तर आपलं मंदिर. चल आता चला तर आपण आपलं मंदिर पाहूयात. पहिला हत्ती दाखवशील. हे घे. तर हे एंट्रन्सला 2 हत्ती ठेवलेले आहेत. हे खूप जड आहेत बरं का, खूप जड आहेत. दिसायला तेवढे सुंदर आणि काहीतरी वेगळं असं अँटिक असं दिसतं, कारण असे कुठं जास्ती मिळत नाही. आणि खास करून आपल्या या एरियात मध्ये. आणि हे आहे मंदिर. ही आहे महालक्ष्मीची मूर्ती, पाहू शकता. कोल्हापूरची अंबाबाई. इथे पार्श्वनाथ भगवानचा फोटो दाखवशील. इथं आता ह्या मूर्ती करताना मी बोट दाखवते. इथे पार्श्वनाथ भगवान आहे आणि ही आपली पद्मावती माता सुद्धा. शेवटी सर्व देवींचं रूप एकच आहे. आणि वरती नागाचं फण आहे, पार्श्वनाथ भगवान. तर तुम्ही पाहू शकता इथं हा नागाचा फणा सुद्धा आहे. आणि ही साडी किती मस्त नेसली आहे. हे एक समय आहे छोटी. आणि आपला अखंड दिवा चालू आहे बरं का. 2003 पासून आपण जेव्हा मंदिर बनवलं तेव्हापासून आतापर्यंत हा आपला अखंड दिवस चालू आहे. याला विझवलं नाही कोणी. आणि इथं हे रुक्माई आणि गणपती बाप्पा, विठ्ठल रुक्माई, श्रीकृष्ण. छोट्या छोट्या सोन्याच्या सुंदर मूर्त्या. या देवीचं आपण सगळेजण दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या आणि या मंदिरामध्ये आपली मनोकामना पुरी होते, असा हा आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे. तर आमची ही छोटीशी टूर बागेतली तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कळवा. आणि मी आणि आम्ही अशाच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईन. बाय.